तर नमस्कार मित्रांनो, राम राम. जय शिवराय, राम राम. तर तुम्ही आम्हाला ओळखतच असेल. खूप दिवस झाला, आम्ही 2 महिने झालं व्हिडिओज बनवतोय ऑनलाईन, म्हणजे इंस्टाग्राम वरती पोस्ट करतोय. सगळ्या प्रकारचे व्हिडिओज बनवतो. हा, कॉमेडी आणि लोकांना एंटरटेन करायचं ट्राय करतोय. तर असंच आम्ही करत राहील भविष्यात. ही कॉन्टेंट वाढवायचं ट्राय करायचं करतोय. आणि तुमचा सपोर्ट पाहिजे, त्याच्यासाठी खूप गरजेचं आहे तुमचा सपोर्ट. तुमच्या गरजेशिवाय तर काय होणार आहे. तुम्ही जर सपोर्ट केला तर 100% आम्ही आमचं कॉन्टेंट वाढवायचा प्रयत्न करूच नक्कीच. खूप दिवस झाला आम्हाला युट्यूब पण चालू होतं आणि खूप लोकांची प्रक्रिया पण आम्हाला येत होती की युट्यूब चालू करा, तुम्ही युट्यूब व्हिडिओज पण चालू करा. कारण इंस्टावर चांगले खासे व्ह्यूज भेटत आहेत. आम्हाला वाटलं नव्हतं भेटतील एवढी अपेक्षा नव्हती, पण तुमचा प्रतिसाद बघून तर वाटत आहे की युट्यूब पण आम्ही आता चालू करावं. हो, लवकरच आम्ही युट्यूब चालू करतोय. मग याच माध्यमातून आम्ही सध्याला एक व्हिडिओ बनवू म्हणलं युट्यूबवरच. की काही दिवसापूर्वी आम्हाला एक आमचे ग्रुप आहे, त्याच्या सगळं सांगायचे तर सांगतो स्टोरी. आमचे ग्रुप आहे, 8-10 लोकांचा ग्रुप आहे. खूप चांगले मित्र आहेत सगळे. त्यापैकीच आमचा एक मित्र आहे, ऋत्विक जाधव म्हणून. त्याच्या मागची स्टोरी असा आहे की असंच आम्ही एक 2 आठवड्यापूर्वी व्हिडिओज वगैरे बनवत होतो. मग त्यावेळी त्याचा मेसेज आला मला की बाबा, मी तुमच्या ॲड्रेसवरती एक डिलिव्हरी पाठवलंय की ते फक्त घरी द्यायचं होतं. घरी वगैरे द्यायचं होते, तसं होतं काय. ठीक आहे म्हणलं, काही प्रॉब्लेम नाही बाबा. मग काही दिवस गेले. काही दिवसांनी, 1-2-4 दिवसांनी मी असंच आम्ही दोघं एकत्र होतो. मग ते डिलिव्हरी आलं. मग आम्ही म्हणलं बाबा, ते कशाला उघडून वगैरे बघायचं, ते घरी वगैरे द्यायचं. त्याला सांगितलं, फोन वगैरे केला आम्ही. त्याला फोन करून सांगितलं. तो इथं नसतो, तो जॉर्जियाला असतो. ते त्याचं कॉलेज वगैरे साठी तो तिकडे गेलाय. मग त्याला कॉल केला आम्ही. कॉल केल्यावर त्याला बोललो आम्ही की बाबा, तुझे पार्सल आलंय, कुठे ऍड्रेस वगैरे सांग आम्हाला. त्याने सांगितला की बाबा, ते डिलिव्हरी घरी वगैरे नाही द्यायचं, ते तुमच्यासाठी झालंय म्हणलं. त्यांनी आम्ही शॉक झालो 2 मिनिटांसाठी. आमच्यासाठी? आम्ही विचार केला, बाबा आमच्यासाठी असं काय पाठवलंय बाबा हे. कारण की हलकं लागत होतो. फोन बिन तर नसणार मला वाटलं. एवढं काय, ते बघितलं तर वाटत होतं तसंच बाबा, बॉक्सिंग वगैरे तसंच होतं. उघडलं आम्ही, आमच्यासाठी म्हणलं तर रिएक्शन वेगळीच होते बाबा, आमच्यासाठी काय एक दिवस पाठवलं आवडून. मग ते उघडलं आम्ही, त्याला उघडून बघितलं की आतमध्ये ते माईक होतं, एक 2 कनेक्टेड माईक असतात ना, ते माईक होते. खूप गरजेचं होतं आम्हाला माईक, कारण की माईक नव्हतं आमच्याकडे. आवाज नीट येत नव्हते व्हिडिओज मध्ये आमच्या, पण भावाने पाठवून दिला आम्हाला माईक. काही न सांगता म्हणजे आम्ही कधी त्याला असं काही सांगितलं नव्हतं की बाबा आम्ही माईक वगैरे घेणार आहे, करायचं वगैरे चालू आहे. त्यांनी तसंच आमचे दररोज तो स्वतःहून आमचे व्हिडिओज आम्ही जे पोस्ट करतो इंस्टाग्रामवरती, तो स्वतःच स्टोरी वगैरे ठेवतो. खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे लोकांना वाटेल की बाबा काय स्टोरी वगैरे सांगतो, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की बाबा सपोर्ट करतोय आम्हाला स्वतःहून. मग आता तेच आम्ही त्याचं गिफ्ट सरप्राईज बघून तर इतका खुश झालो की काय सांगू. जे आम्ही काही दिवसापूर्वी ते मार्केटमध्ये वगैरे बघायला गेलतो की बजेट वगैरे, मग सगळं बजेट आमचं काय नव्हतं तेवढं. सध्याला स्टार्टच आहे. सध्याला पण दोघं पण स्ट्रगल मध्ये करतोय. पैसा वगैरे एवढं नव्हतं आमच्याकडे. आता ते त्याला कसा कळायला माहित नाही, पाठवून दिला भावाने. ते माईक बॉक्स दाखव. हे असे 2 कनेक्टेड माईक आहेत. ते म्हणजे त्यांनी करू शकतो, मी करू शकतो. मग कुठेही आम्ही लांब असलो तरी ना व्हिडिओ शूट होऊन जातो ते. मग काय बोलायचं कळत नाही आता. म्हणजे आम्ही इतकं ते बघून भारावून गेलतो की इतकं फ्रेंडली, इतकं सपोर्टिव्ह फ्रेंड्स आहेत आमच्याकडं भरपूर. म्हणजे असा आम्ही कधी विचार केला नव्हता की बाबा होईल असं काही, पण पाठवून दिलं सपोर्ट केला त्यांनी. व्हिडिओ खूप आहेत. आम्हाला खूप असे ऑनलाईन पण, इंस्टाग्रामवर पण आम्हाला खूप मेसेज आलेत. ऑल ओव्हर इंडिया मधून आम्हाला मेसेज आलेत की छान व्हिडिओज बनवत आहेत. आणि लोकांची डिमांड पण आहेत आम्हाला की तुम्ही हिंदी व्हिडिओज पण बनवा, हे बनवून आम्ही ट्राय करतो. हळूहळू हिंदीमध्ये पण बनवतोय. आता स्टार्ट मराठी लँग्वेज आम्हाला थोडं इझी पडतं, सो मी मराठीपासूनच स्टार्ट केलं ते. हळूहळू पण आता येतील, हळूहळू व्हिडिओज येतील. मराठी कसं आमचं ते
रेग्युलरली आम्ही मराठीच बोलतो, सो मराठीमध्येच आम्ही स्टार्ट केला आधी. हळूहळू आता हिंदीमध्ये पण शूट करायला चालू करणार आहे. मग त्यामुळेच आता भावाने तर आम्हाला सपोर्ट केलंय, घरच्यांचं पण आम्हाला खूप सपोर्ट आहे. support आहे. तुम्हाला पाहिजे ते करा म्हणते, त्यांनी काय प्रॉब्लेम नाही. आता तुमचाही सपोर्ट आहे फक्त बस, बाकी हा. काय नाही. मग तर आम्ही व्हिडिओज कंटेंट कंटेंट प्लॅनिंग तर आमच्याकडे खूप प्रॉपर सगळी आहे, भरपूर आहे. कंटेंट्स पण आहेत खूप सारे. फक्त आता सध्याला दोघं असल्यामुळं, ग्रुप नाही आमचा. हा ग्रुप नसल्यामुळे ते व्हिडिओ शूट करता येईल आम्हाला प्रॉपर. येतील काही म्हणजे काही 2-4-5-6 महिन्यात येणारच आहेत. आणि इथं पण आहेत काही मित्र आमचे, ते संडेला सुट्टी वगैरे काढून त्यांनी ते Job वाले जॉबचे सगळे. बिझी शेड्यूल मध्ये काढून ते येत असतील. येत असतात. मग तेव्हा जसं जमेल तसं आम्ही व्हिडिओ करतो. हळूहळू तुम्हाला सर्वांना आमचा ग्रुप पण दिसेल हळूहळू पुढं भविष्यात नक्कीच. मग नक्कीच आम्ही सगळे म्हणून तुम्हाला एंटरटेन करायचा ट्राय करतो. आणि ह्याच्यावर एक व्हिडिओ येणार आहे, आमच्या मित्रावर एक व्हिडिओ येणार आहे, हो. आम्ही काढील. नक्कीच विचार केलाय आम्ही कंटेंटचा, कंटेंटचं तर आहेच खूप. काढील भरपूर. आणि थँक्यू ऋत्या भाऊ, थँक्यू ऋत्विक, थँक्यू गाईज, लव्ह यू सो सपोर्ट मच. करत राहा.